आज आपण आपल्या किचनमध्ये चिपळूण पद्धतीचा खेकड्याचा रस्सा कसा करायचा तो पाहायचा आहे। इकडे मी 10 ते 12 मीडियम आकाराचे खेकडे साफ करून ठेवलेले आहेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे आपण एक मोठा कांदा आणि एक खोबऱ्याची वाटी आपल्याला जे लागणार आहे ती मंद गॅसवर भाजून घ्यायची आणि या खेकड्यांना आपण हळद लावून ठेवलेली आहे। आणि हे मोठे आंगडे बाजूला केलेले आहेत। छोटे आंगडे आपल्याला त्याची ग्राइंड करून ग्रेव्ही करायची आणि ती आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे। हे छोटे आंगडे आहेत, त्याची आपण पल्स मोडमध्ये ग्राइंड करून त्याची ग्रेव्हीमध्ये नंतर वापर करणार आहोत। आता हे जे खमंग खोबरं भाजलेलं आहे आणि कांदा त्याचं वाटण पण आपल्याला करून घ्यायचं आहे। हे 2 वाट्या आहे, आपल्याला एवढं नाही लागणार आहे, आपल्याला 1 वाटीच लागेल। आता इथं 2 डाव आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ह्या थोड्याशा अशा ठेचून घालायच्या आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे। लसूण थोडीशी खरपूस भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 2 मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याचं वाटण घालायचं आहे। आणि हा 2 चमचे आपला घरचा मिक्स मसाला घालायचा। ह्याची रेसिपी पण मी आधी टाकलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही बघू शकता। आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे त्या मसाल्यांसाठी, थँक्यू। आता इकडे आपण हे सगळे जे खेकडे आपण साफ करून घेतलेले होते ते घालूया आणि हे मोठे आंगडे पण घालायचे आणि आपल्याला 5 ते 6 मिनटं हे एकदम छान तेलामध्ये परतत राहायचं आहे जोपर्यंत हे खेकडे लाल होत नाहीत तोपर्यंत। कारण लाल खेकडे जेव्हा होतात तेव्हा ही त्याची निशाणी असते की ते 70 ते 80% शिजलेले आहेत। असं केल्यामुळे सगळा मसाला पण त्याला लागतो आणि त्याचा खेकड्यांचा स्वाद पण सगळा आपल्या ग्रेव्हीमध्ये आता उतरणार। आता आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो। हे बघा, आत्ताच हे किती एकदम टेम्पटिंग वाटतंय ना। आता बघा हे लाल झालेले आहेत आंगडे। त्यात आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालूया। साधारण 1 ते 1.5 वाटी तुम्ही पाणी घालू शकता, कारण खोबरं घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, नाहीतर खूप ग्रेव्ही दाट होईल। आता खेकड्यांच्या मध्ये जो गर असतो तो पण आता आपण घालून घ्यायचा। आता छान उकळी आल्यानंतर आपल्याला हे याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला अजून चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ते डेंग्यांचं पाणी जे आता आपण बनवणार आहे ते घालायचं आहे। पण ते पाणी घातल्यानंतर आणि मीठ आणि कोकम घातल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा, नाहीतर हे ग्रेव्ही थोडीशी फुटल्यासारखी अशी म्हणजे कडल झाल्यासारखी होईल। तर बारीक चाळणीने आपण ते गाळून घ्यायचं आहे, नाहीतर थोडीशी कचकच लागू शकते।
कांदा खोबरं एकदम बारीक आपण वाटून घेऊया. छान उकळी आली. आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. आणि 2 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण ते जे छोट्या अंगड्यांचं पाणी घेतलेलं आहे ते पण घालायचं आहे. मीठ आणि थोडंसं कोकम घालायचे. मग आपली ग्रेव्ही ही रेडी होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज